प्रभाग क्रमांक 15 जो परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, येथे यंदा भाजपने जोरदार प्रचारास सुरुवात केली आहे. भाजपकडून कमळाचे चिन्हावर 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ज्यांनी प्रभागात घर टू घर प्रचार करून मतदारांशी थेट संवाद साधला. भाजपचे उमेदवार हनुमंत पवार, मोहम्मद बशीर बागवान, श्वेता लोखंडे आणि विद्या नलवडे रस्ते, पाणी, स्वच्छता आणि नागरी विकास यासह प्रभागाच्या सर्व मूलभूत गरजांवर मतदारांना ठोस आश्वासने देत आहेत. त्यांच्या या कार्यक्षम आणि प्रामाणिक प्रचारामुळे नागरिकांमध्ये विश्वास आणि उत्साह निर्माण झालाय. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगितले की प्रभागाच्या विकासासाठी भाजपच्या पॅनलला निवडून द्यावे आणि प्रभागाच्या उन्नतीला हातभार लावावा. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रभागाच्या विकासात सतत कामगिरी करून दाखवली असून यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी हा विकासाचा प्रवास पुढे नेण्याची संधी द्यावी, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. नमस्कार, मी हनुमंत बंडू पवार. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 15मधून निवडणुकीला उभा आहे. या भागामध्ये वार्ड क्रमांकमध्ये गुंठेवारी बहुल आणि सर्व प्रकारचा वस्ती असलेला हा भाग आहे. या ठिकाणी माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून 2014 सालापासून अनेक विकास कामं झालेली आहेत. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे दलित वस्ती विभाग असेल किंवा गारपीर रस्त्याचे हे जे दर्ग्यातली सुधारणा असेल किंवा दलित वस्ती सुधारणा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेते अंतर्गत कामे असतील, नगर विकास योजनेअंतर्गत कामं असतील, स्थानिक विकास योजना या आमदार दादांच्या माध्यमातून असते, त्यातून कोट्यावधी रुपयाची कामं या ठिकाणी झालेले आहेत. आणि यापुढेही ती कंटिन्यू पुढे राहण्यासाठी आम्ही जे 4 जण उमेदवार आहोत, नलवडे मॅडम, लोखंडे मॅडम, पापा बागवान आणि मी स्वतः, हे आम्ही भाजपतर्फे, भारतीय जनता पार्टीतर्फे उभे आहोत. दादांचा हात बळकट करण्यासाठी भाजपच्या सरकाराचे निधी या ठिकाणी ताकदीनं आणण्यासाठी आम्हाला चौघांनाही कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण निवडून द्यावे. निश्चितपणे या भागाचा कायापलट आम्ही करू, असं आश्वासन या निमित्तानं मी देतो.